रील स्टार रोहिणी पाराध्ये मृत्यू प्रकरणामुळे सोशल मीडियावरती हळहळ व्यक्त केली जातीये। वयाच्या अवघ्या 25 वर्षीय रोहिणीने पती निलेश सोबत अवघे 5 वर्ष सुखाने संसार केला, पण दोघांच्या संसाराला कुणाची नजर लागली असावी। रोहिणीच्या सोडून जाण्यामुळे निलेश पुरता खचून गेला। माझी बायको माझ्या चिमणे, मला सोडून जायचं नव्हतं ग, असं म्हणत पहिल्यांदाच निलेशने आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिलीये। सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील ब्रह्मपुरी इथं रील स्टार आणि हॉटेल ग्रामपंचायतची मालकीण रोहिणी पाराध्ये हिने 3 दिवसांपूर्वी आयुष्याचा शेवट करून घेतला। रील्सच्या दुनियेमध्ये लाखो लाईक्स मिळवणारी रोहिणी इतक्या टोकाचं पाऊल कसं उचलू शकते, याबद्दल हळहळ व्यक्त केली जाते। आता पती निलेश पाराध्ये यानं सोशल मीडियावरती एक पोस्ट शेअर केली आहे। माझी बायको माझ्या चिमणे, मला सोडून जायचं नव्हतं ग। या 5 वर्षाच्या सोबतीत तिने मला फक्त साथच दिली नाही, तर माझं संपूर्ण आयुष्य उभं केलं। माझ्या प्रत्येक अडचणीत ती माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली। माझ्यासाठी तिने किती हाल सोसले, किती कष्ट केले, याची गणितच नाहीत। जेव्हा मी खचून जायचो तेव्हा ती मला आधार द्यायची, जेव्हा सगळे दूर व्हायचे तेव्हा ती माझा हात घट्ट धरून उभी राहायची। माझ्या आयुष्यातील प्रत्येक वादळातून तिने मला बाहेर काढलं। आज चांगले दिवस यायला लागले होते, आपल्या स्वप्नांना आकार यायला लागला होता, पण त्याच वेळी तू मला एकटं करून निघून गेलीस। आजही तुझी आठवण आली की मन हंबरडा फोडून रडतं। तुझं हसणं, तुझं बोलणं, तुझी काळजी, तुझं प्रेम सगळंच डोळ्यासमोर उभं राहतं। चिमणे, परत ये ग, तुला खूप काही सांगायचं बाकी आहे। तुझ्याशिवाय हे आयुष्य खूप रिकामं झालंय। तू शरीराने दूर गेलीस, पण माझ्या प्रत्येक श्वासात, प्रत्येक आठवणीत आणि हृदयाच्या प्रत्येक ठोक्यात कायम जिवंत राहशील। मिस यू ग माझ्या चिमणे। दरम्यान रोहिणीच्या निधनानंतर 3ऱ्या दिवशी स्मशानभूमीत माती सावडण्याचा कार्यक्रम होता। त्यावेळी रोहिणीचे कुटुंबीय आणि निलेशचे कुटुंबीय हजर होते। दुःखाच्या प्रसंगात सगळे एकमेकांना धीर देत होते, तर दुसरीकडे पोलिसांच्या तपासाला वेग आलाय। पोलिसांनी शुक्रवारी पाराध्ये कुटुंबियांचे जबाब नोंदवलेले आहेत। यामध्ये निलेश, त्याचे आई वडील आणि इतर नातेवाईकांचा जबाब नोंदवलाय। आता रोहिणीचे कुटुंबीय आणि इतर नातेवाईकांचे जबाब रविवारी नोंदवण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे। तपासाच्या पुढील टप्प्यात रोहिणी आणि तिचा पती निलेश यांच्या मोबाईल कॉल डिटेल्स रेकॉर्ड मागवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली। या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करतायत।